राष्ट्रवादी काँग्रेस आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात। राष्ट्रवादी दिल्लीमध्ये आपलं खातं उघडणार। प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला विश्वास। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी लोकशाही मराठीच्या हातात। यादीत गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावांचा समावेश। राज ठाकरेंनी ईव्हीएम विरोधात व्यक्त केली शंका। मनसेच्या काही उमेदवारांचा मतमोजणीवर आक्षेप। राज ठाकरेंनी घेतला विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचा आढावा। महाविकास आघाडीतला एक पक्ष फुटणार। लवकरच काँग्रेसचे मोठे नेते राष्ट्रवादी सोबत येणार। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचा मोठा दावा। पराभवामुळे महाविकास आघाडीमध्ये दुभंग। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांचा स्वबळावर लढण्याचा सूर। मित्रपक्षांचा ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा न झाल्याचा आरोप। विधानसभा निवडणुकीत राज्यात आणि मुंबईत भाजपचा दणदणीत विजय। चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांकडे असलेली अध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहण्याची शक्यता। राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या नावांबाबत आता सध्या जोरदार चर्चा सुरू। मंत्रिपदाचा फॉर्म्युला आजच ठरणार। भाजपचे 132 आमदार निवडणूक जिंकले, त्यामुळे भाजपचे मंत्रिमंडळात जास्त मंत्री असणार। छगन भुजबळांचं वक्तव्य। शिंदेंनी पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार मोदी आणि शहांना दिले। शिंदेंनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।